हे बघा काही प्रश्न आहेत त्याचे आपण उत्तर घेऊया। पहिला प्रश्न आहे, शिशिर ऋतू नंतर टिंब ऋतूंचे आगमन होते। आपल्याला सौर वर्षातले सगळे महिने आणि ऋतू माहित पाहिजे। आता हे ऋतू कसे ध्यानात ठेवायचे तर वग्रीव शहेशी व वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर। आता प्रश्न आहे शिशिर ऋतू नंतर कोणता ऋतू येतो। आता इथे शिशिर संपला, दिवस कुठला येणार वसंत। तर ही ट्रिक लक्षात ठेवायची, वग्रीव शहेशी। समजलं? महत्वाचा प्रश्न आहे। 6 मराठीतले ऋतू लक्षात ठेवायला। सौर वर्षातील 6वा महिना कोणता? 6 नंबरचा महिना। सौर वर्ष म्हणजे आपले मराठी महिने चैत्र वैशाख, त्यामधला 6 नंबरचा भाद्रपद। तिसरा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा म्हणजे अगदी करेक्ट शब्द, अनुस्वार, काना, मात्रा, उकार यानुसार। अंगण, शबद, चदन, वंदन। काय येणार? अंगण। हे सगळे चुकीचे शब्द आहेत। अंगण इथं न पाहिजे होतं मोठं, इथं अनुस्वार पाहिजे होता, इथं अनुस्वार पाहिजे होता, त्यामुळे हे काय म्हणायचं ना अशुद्ध शब्द। काय म्हणायचं? हे जे 3 शब्द आहेत यांना काय म्हणायचं? स्पर्धा परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो? अशुद्ध शब्द। काय म्हणायचं? अशुद्ध शब्द आणि ह्याला शुद्ध शब्द। आता पाऊस पडला या वाक्यातलं उद्देश ओळखायचं। काय ओळखायचं आहे? उद्देश। उद्देश कशाला म्हणायचं तर कोणाबद्दल सांगितले आहे किंवा क्रिया कोण करतं त्याला आपण व्याकरणात कर्ता म्हणतो। काय म्हणतो? कर्ता। एखादं जर वाक्य दिलं, राम आंबा खातो, त्याच्यातला कर्ता कोण? राम। कर्ता म्हणजे क्रिया करणारा। मी अभ्यास करतो, त्याच्यामध्ये क्रिया कोण करतं? मी। आणि क्रियापद राम आंबा खातो, त्याच्यामध्ये खातो हे क्रियापद झालं। आणि खाण्याची क्रिया कशावरती होते? आंब्यावरती, म्हणून आंबा हे कर्म झालं। तसं पाऊस पडला याच्यामध्ये कोण क्रिया करतं? उद्देश। कोणाबद्दल सांगितले? कर्त्याबद्दल। आणि विधेय काय घडले? विधेयामध्ये काय असते? क्रियापद असते आणि विधेयक थोडं विधेयकाची लांबी म्हणजे जास्त असते। पक्षी उडाला या वाक्याचं तुम्हाला विधेय ओळखायचं आहे म्हणजे क्रियापद ओळखायचं। काय येणार? 6 नंबर, चंद्र पृथ्वी भोवती फिरतो, याच्यातलं उद्देश कुठला येणार? चंद्र। कोणाबद्दल माहिती सांगितले? चंद्राबद्दल। आणि काय माहिती सांगितले? पृथ्वी भोवती फिरतो। हे काय झालं? विधेय झालं। पुढे आता हे तुम्हाला स्वाध्याय आहे। 8 नंबरचा प्रश्न, शेतकरी शेतात कष्ट करतात, त्याच्यातलं तुम्हाला विधेय ओळखायचं आहे। 9, समुद्रात खारट पाणी असते, त्यातलं विधेय ओळखायचं आहे। विधेय हे शक्यतो काय असते रे? त्याची लांबी जास्त असते आणि उद्देश हा कर्ता म्हणजे क्रिया करणारा। पोपट पिंजऱ्यात मिरची खातो, त्यातला कर्ता कोण आहे? पोपट। तो काय असणार आहे? उद्देश असणार आहे। आणि पुढचं राहिलेलं विधेय। आंबा खूप गोड आहे, त्याच्यातलं तुम्हाला विधेय ओळखून इथं लिहायचं आहे। स्वाध्याय येतो, बाबांनी मुलांना आशीर्वाद दिला, त्याच्यातलं काय ओळखायचं आहे? विधेय ओळखायचं आहे। आणि घार आकाशात उंच उडते, म्हणजे उंच उडण्याची प्रक्रिया कोण करतंय? उद्देश ओळखायचा आहे। बंद कर।